वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. की रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUCO रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO म्हणतो ना, काय म्हणतो 20 पार्ट परमिशन, त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपल्या टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळतानी किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस खातं त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरती असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे प्रिव्हेंट ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचं आणि त्याने ते मार्केटच्या बाहेर न्यायचं आहे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे.